नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, श्रावण महिना जवळ आला आहे. महादेवाची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे. या संधीचा आपण सर्वांनी पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे. त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे. मंडळी, शिवलीला अमृत हे भगवान शिवाच्या भक्तीसाठी शिवभक्त या ग्रंथाचे पारायण करत असतात. संसाराचा गाडा हा सर्वांनाच ओढायचा असतो. या गाड्यामध्ये भरपूर अशा अडचणी, दुःख, दारिद्र्य, कर्ज, विवाह संबंधी अडचणी, मुलांची काळजी, तसेच संतान प्राप्ती यासारखे असंख्य समस्या असतात. तर या सर्वांचे निवारण होण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांतता येण्यासाठी शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण आपण या श्रावण महिन्यात नक्की करावे. आपले नशीब आणि प्रारब्ध बदलण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे. या ग्रंथाचे पठण केल्याने तुमचे भाग्य बदलते आणि तुम्हाला तुमच्या अडचणीपासून मार्ग देखील भेटतो. तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतात. शिवलीला अमृताचे पारायण कसे करावे, पारायणाचे नियम काय आहेत, पूजा मांडणी कशी करायची, उद्यापन कसे करायचे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पूर्ण नक्की बघा. आधी आपण नियम बघून घेऊया. हे पारायण करताना महत्त्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करावे. मांसाहार करायचा नसतो. परअन्न खाऊ नये. हॉटेलमधील जेवण देखील खायचे नसते. झोपताना चटईवर किंवा घोंगडीवर झोपावे. गादीवर झोपू नका. श्रावण महिन्यात शक्य झाले तर सोमवारपासून सुरुवात करायची असते. जर शक्य नसेल तर तुम्ही कुठल्याही दिवशी तुम्ही पारायण करू शकता. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता. पारायणाच्या दिवसात मनात भाव असावा, श्रद्धा असावी आणि विश्वासाने हे पारायण सुरू करावे. शरीर हे स्वच्छ आणि मन देखील शुद्ध असावे. पारायण करताना संकल्प आवश्यक असतो. शिवलीला अमृत ग्रंथाचे पठण स्त्रिया किंवा पुरुष कोणीही करू शकतं. स्नान करून घ्यावे. स्नान करून झाल्यावर पांढरे वस्त्र घालावे. पारायणाच्या काळात उपवास करायचा नसतो. श्रावण महिन्यात जर का तुम्ही सोमवारी करणार असाल तर सोमवारचा उपवास पकडायला काही हरकत नाही. तर नेहमीप्रमाणे उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा. 7 दिवसाचे पारायण करताना तुम्हाला उपवास करायची गरज नसते. भगवान शंकरांना च्या फोटोला किंवा शिवलिंगावर अष्टगंध किंवा कुंकू, हळद लावायचे नसते. त्यांना चंदन किंवा भस्म लावायचा असतो. पांढरा गंध लावावा. भगवान शंकरांना पांढरी फुले वाहावीत. बेलपत्र वाहावी. जेव्हा आपण पारायण करणार आहोत तेव्हा रोज भस्म लावायचा असतो. आपापल्या कपाळाला आपण भस्म लावून घ्यायचा असतो. महिलांना पारायण सुरू असताना मासिक धर्म किंवा अडचण आली तर हे पारायण तिथेच थांबवायचे. आपल्या घरातील इतर व्यक्तीकडून किंवा शेजाऱ्यांकडून हे पारायण पूर्ण करून घ्यायचे असते. पारायण काळात ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य होईल तेवढा जप करावा. श्रावण महिन्यात ज्यांना या ग्रंथाचे पारायण शक्य नाही त्यांनी शिवलीला अमृत चा 11वा अध्याय रोज पठण करावा. नित्य पठणाचा हा ओव्या 15व्या अध्यायात ज्या ओव्या दिल्या आहेत त्या ओव्या देखील पठण कराव्यात. पारायण काळात पोथीचं पावित्र्य जपायचं असतं. रोज पोथीची पूजा करूनच आपण वाचन करावे. जेव्हा आपण पूजा मांडणी करतो तेव्हाच पोथीला देखील आसन द्यावे. एक कापड अंथरून त्याच्यावर पोथी ठेवावी. पोथी एकदा वाचायला सुरुवात केली तर नंतर मात्र पोथी हलवायची नसते. पारायण काळात आपण वाचन झाल्यावर आपण आपल्या घरामध्ये जे जेवण बनवतो त्याच जेवणाचा रोज सकाळ संध्याकाळ पोथीला नैवेद्य दाखवायचा. रोज भगवान शंकरांची आरती करायची असते. साधे सोपे नियम आहेत, हे पाळावेत आणि वाचन सुरू करावे. आता बघूया पारायण कसे करावे. कोणत्याही श्रावणी सोमवारी रोज 2 अध्याय वाचन करावे. सोमवार शक्य नसेल तर कोणत्याही वारी तुम्ही सुरू केले तरी चालेल. रोज 2 अध्याय याप्रमाणे तुम्ही 6 दिवसात 12 अध्याय आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी 3 अध्याय असे मिळून 15 अध्याय
याचे पठण करायचे असते. 7व्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करायचे असते. उद्यापनाच्या दिवशी जर श्रावणी सोमवार आला म्हणजे उपवास आला तर उपवासाचे पदार्थ नैवेद्याला ठेवायचे आहेत. आणि उद्यापन इतर वारी आला तर मात्र गोड पदार्थाचा नैवेद्य ठेवायचा असतो. दुसरी पद्धत पारायण करण्याची असेल तर रोज एक या पद्धतीने 15 दिवसामध्ये 15 अध्यायाचे पठण करायचे असते. पारायण पूर्ण केले जाते. काही जण प्रत्येक सोमवारी एक श्रावण महिन्यात 4 पारायण पूर्ण करतात किंवा ज्याला शक्य असेल त्यांनी कुठल्याही श्रावणी सोमवारी पूर्ण 15 अध्याय एका दिवसात वाचायचे असते. म्हणजेच पूर्ण पारायण एका दिवसात देखील करू शकता. पारायण हे सकाळी लवकर उठून करावे तेव्हा शांतता असते आणि शुद्ध वातावरण देखील असतं. किंवा प्रदोष काळात देखील केले तरी चालते. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा 1.5 तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा 1.5 तास. त्यामधला काळ म्हणजे प्रदोष काळ. पूजा मांडणी कशी करायची ते बघूया. पूजेसाठी तुम्हाला 2 चौरंग किंवा 2 पाट लागणार आहेत. एक पूजेची मांडणी करण्यासाठी आणि दुसरा पाट किंवा चौरंग तुम्हाला पोथीच्या आसनासाठी. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तिथे तुम्ही जागा स्वच्छ करून घ्या. तिथे गुलाब पाणी, गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून स्वच्छ करून घ्या. नंतर त्याच्यावर पाट ठेवा किंवा चौरंग ठेवा. शुभ्र पांढरे वस्त्र अंथरावे. आधी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. दिव्याचे पूजन करून घ्यावे. नंतर आधी गणपती बाप्पाची पूजा करून घ्यावी. त्यासाठी गणपती बाप्पाला आधी एका तामणामध्ये घ्या. त्यांना शुद्ध जलाने, नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा शुद्ध जलाने त्यांचा अभिषेक करायचा. नंतर त्यांना पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यांची मूर्ती तेथे स्थापन करायची आहे. त्यांना गंध, अक्षता वाहायचे आहे, दुर्वा वाहायचा आहे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य वाहायचा आहे. अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही शिवलिंग तामणामध्ये घ्या आणि त्या शिवलिंगावर देखील ओम नमः शिवाय बोलत अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला प्रथम शुद्ध जलाने, नंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने केला तरी चालतो. नंतर पुन्हा शुद्ध जलाने अभिषेक करा आणि अभिषेक करता करता ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा पठण करायचे आहे. पळीने पाणी शिवलिंगावर सोडत राहायचे आहे आणि ओम नमः शिवायचा जप हा करत राहायचा आहे. नंतर अशा पद्धतीने अभिषेक करून झाल्यावर शिवलिंग पुसून घ्या. नंतर चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावर शिवलिंग ठेवावे. त्यांना भस्म लावावा, पांढरा गंध लावावा. घरात भगवान शंकरांचा फोटो असेल तर तो देखील स्वच्छ गंगाजलने पुसून चौरंगावरती ठेवायचा असतो आणि त्याला देखील पांढरा गंध भस्म लावायचा. शिवलिंगावर आणि फोटोवर पांढरी फुले वाहावीत. सोबत बेलपत्र देखील वाहावे. पूजा सुरू असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे. आता चौरंगाच्या पुढे अजून एक पाट ठेवायचा आहे. त्यावर पांढरे वस्त्र अंथरायचे आहे. त्यावर थोडे तांदूळ ठेवून तुमच्याकडे जो शिवलीला अमृताचा ग्रंथ आहे तो ग्रंथ त्या पाटावर ठेवायचा आहे. त्या पोथीला पण पांढरा गंध, फुले, बेलपत्र व्हावीत आणि पाया पडून घ्या. आता संकल्प करायचा आहे. कोणतेही पारायण करताना, व्रत करताना त्यासाठी संकल्प हा करायचा असतो. संकल्प हा पहिल्या दिवशी आणि एकदाच करायचा असतो. शिवलीला अमृताचे तुम्ही जेव्हा पारायण सुरू कराल तेव्हा पहिल्या दिवशी हा संकल्प करा. आपल्या उजव्या हातात पाणी घ्या. हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल त्यावर ठेवा. तुमच्या मनातील अगदी जी काही इच्छा आहे ती सांगा. भक्तिभावाने भगवान शंकरांचे स्मरण करा. प्रार्थना करा, महादेवा तुमची जी काही इच्छा आहे ती सांगा आणि बोला, महादेवा तुमचे महत्त्व सांगणारा हा पवित्र श्री शिवलीला अमृताचा ग्रंथाचे पारायण मी सुरू करत आहे. 7 दिवसाचे किंवा 1 दिवसाचे जे तुम्ही कसे पारायण करणार आहात ते देखील सांगा आणि माझी ही सेवा तुम्ही मान्य करून घ्या असे बोला
आणि निर्विघ्नपणे हे पारायण पूर्ण करून माझी इच्छा पूर्ण करा असे सांगावे आणि तुमच्या हातातील जे पाणी आहे ते तामणामध्ये सोडावे. अशा प्रकारे तुम्ही संकल्प करू शकता. पारायण करताना दिवा हा अखंड ठेवायचा असतो. 7 दिवस हा दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची असते. जर का हवेने दिवा विझला तर काही घाबरून जाऊ नका. भगवान शंकरांची माफी मागा. विघ्न येऊ देऊ नका अशी प्रार्थना करा आणि पुन्हा दिवा लावा आणि तुमचे पारायण हे चालूच ठेवा. रोज 2 अध्याय आणि शेवटच्या दिवशी 3 अध्याय अशा प्रकारे तुम्ही 15 अध्याय याचे वाचन करायचे आहे. रोज 2 अध्याय वाचून झाल्यावर घरातील तुम्ही जे काही जेवण बनवता त्या जेवणाचाच नैवेद्य दाखवायचा आहे. रोज सकाळी संध्याकाळी आरती करायची आहे. 2 वेळा आरती करायची आहे. नाही जमल्यास सकाळी केली तरी चालते. पण दोन्ही वेळेस नैवेद्य दाखवायचा आहे. आरती ही 5 आरत्या कराव्यात. आधी गणपतीची, नंतर देवीची, दुर्गे दुर्गट भारी ही आरती, नंतर दत्तांची, स्वामींची आणि भगवान शंकरांची अशा पद्धतीने आरत्या करायच्या असतात. 7 दिवसाच्या पारायणामध्ये तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हे पारायण पूर्ण करायचे असते. आता उद्यापन कसे करावे ते बघूया. शेवटच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पारायणाची उद्यापन देखील करू शकता. शेवटच्या दिवशी तुम्ही खिरीचा नैवेद्य बिनमिठाची तांदळाची खीर बनवा आणि नैवेद्य दाखवा. गाईला देखील घास द्या. शेवटच्या दिवशी तुमची वाचन करून झाल्यावर फुले वाहा आणि भगवान शंकरांना म्हणा, माझी भोळी भक्ती देवा मान्य करून घे. जी सेवा आहे ती मान्य करून घे. माझ्या हातून जे काही चूक झाली असेल ती तू पदरात घे आणि मला माफी कर असे बोलून पूजा हलवा. असे हे पारायण शिवलीला अमृताचे आहे. तुम्ही हे श्रावण महिन्यात खूप छान असे दिवस असतात. त्यामुळे श्रावण महिन्यात केले तर अतिउत्तम असते. नाहीतर तुम्ही केव्हाही हे शिवलीला अमृताचे पारायण तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्हाला जमेल तसे तुम्ही हे पारायण करा. भगवान शंकरांची कृपा ही आपल्यावर नेहमी असते. त्यांची विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने तुम्ही हे पारायण करा. भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवा. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी शिवलीला अमृताचा ग्रंथाचे पठण करा, पारायण करा. त्यामुळे तुमच्या इच्छा ह्या नक्की पूर्ण होतील. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.